नूतन वर्षानिमित्त माननीय संभाजीराव जनार्दन वाडकर वाचनालय तर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन. कासेगाव सत्यवर्तन प्रतिनिधी माननीय श्री संभाजीराव जनार्दन वाडकर सार्वजनिक वाचनालय कासेगाव यांच्या वतीने नूतन वर्ष 2026 ची दिनदर्शिका उत्साहात प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय उमाकांत राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा फेटा व ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मनोगतात पुस्तकांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करत वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी वाचनालयास ₹5,000 किमतीचे ग्रंथ भेट स्वरूपात दिले. त्यानंतर दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आप्पा धनके यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय राठोड यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक करून संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत जाधव यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक महेश वाडकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन वाडकर यांनी केले. या कार्यक्रमास महादेव जाधव, माजी सरपंच गंगेवाडी, ज्ञानेश्वर रोकडे उपसरपंच कासेगाव, जनार्दन काळे माजी सरपंच कासेगाव, संतोष माळी माजी सदस्य कासेगाव, बापू जाधव गंगेवाडी, चंद्रकांत चव्हाण माजी तंटामुक्त अध्यक्ष यांच्यासह बबन खारे, शिवाजी हेडे, हरी गरड, सूरज परीट, तात्या चौगुले सर, अक्षय माळी, अजित जाधव, नवनाथ माने, काका ढेकळे, तुकारामदाजी चौगुले, तानाजी हब्बू आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनदर्शिका प्रकाशनाच्या या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.